नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यातील अतिवृष्टीसह विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे बांधीत पडलेल्या परंतु शासनाची मदत अद्यापही न मिळालेल्या लाखो शेतकऱ्यांच्या विशेषक पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे. म्हणजेच की राज्य शासनाच्या माध्यमातून अखेर अतिवृष्टी नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. 2024 मध्ये राज्यातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यांमध्ये अतिवृष्टी असेल, गारपीट असेल किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं. यांच्यासाठी म्हणजेच की आता ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले होते त्या शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई या नैसर्गिक आपत्तीमुळे गारपीट असेल किंवा काही जे झालेले होते त्यांच्यानुसार त्यांना नुकसान भरपाई ही मिळणार आहे. व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं मोठं नुकसान झालं होतं आणि यांच्याच मागणी करण्यात आलेली प्रस्तावानुसार वेगवेगळ्या GRच्या माध्यमातून ही नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली होती. नुकसान भरपाई मंजूर केल्यानंतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून जानेवारीपासून याची KYC देखील करण्यात आलेली होती. तब्बल जानेवारी, फेब्रुवारी, मार्च महिन्यापासून KYC केलेल्या शेतकऱ्यांच्या अद्यापही देखील या नुकसान भरपाईचं वितरण करण्यात आलेलं नव्हतं. यांच्या एप्रिल मे महिन्यामध्ये KYC केलेल्या शेतकरी सुद्धा अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत आहे. MS डायस्टरच्या पोर्टलवरती माध्यमातून या सर्व नुकसान भरपाईचे काम पाहिले जातात. हेच पोर्टल गेल्या 2 महिन्यापासून काम करत नसल्यामुळे कुठल्याही प्रकारची प्रशासकीय मदत सुद्धा यांच्यामध्ये केली जात नव्हती. शेतकऱ्यांना त्या आपल्या नुकसान भरपाईची स्थिती देखील पाहता येत नव्हती आणि अखेर आता हे पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे. म्हणजेच की अखेर शेतकऱ्यांची उर्वरित असलेली नुकसान भरपाई सुद्धा वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांची 445 कोटी रुपयाचे नुकसान भरपाईचे वितरण बाकी होतं. त्यांच्यापैकी 200 कोटी रुपयाचं वितरण आतापर्यंत करण्यात आलेलं आहे आणि यांच्यामध्ये 245 कोटी रुपयाचा निधी हा KYC केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये विविध होणं बाकी आहे. म्हणजेच की आता जास्त शेतकरी हे यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यातील आहे. यांच्याबरोबरच इतर जिल्हे जसं की छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, इकडे विदर्भ असेल व चंद्रपूर किंवा काही जिल्हे असतील, सातारा, सांगली असेल, धाराशिव असेल, सोलापूर असेल, अहिल्यानगर किंवा नाशिक, अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात जे शेतकरी बाकी राहिलेले आहेत त्या शेतकऱ्यांना देखील या मदतीमुळे फायदेशीर ठरणार आहे. ती मदत त्यांच्या खात्यांमध्ये मिळणार आहे. याचबरोबर त्यांच्यासोबत आता या एप्रिल आणि मे महिन्याची जी काही नुकसान झालेली आहे या नुकसानीचं सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रस्ताव दाखल करण्यात आलेला आहे. साधारणपणे 75,000 हेक्टर बांधित झालेल्या शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात फळबागांचं नुकसान झालेलं आहे किंवा उन्हाळी काही पिकांचे नुकसान झालेलं आहे. यांच्यासाठी सुद्धा 213 कोटी रुपयाचं नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली असल्याची माहिती आता समोर आलेली आहे. लवकरच त्यांच्या संदर्भातील जी काही अपडेट येईल व जाणून घेण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत. नुकसान भरपाईच्या खात्यांमध्ये वितरित करायला सुरुवात केल्यानंतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून अपडेट आल्यानंतर त्याबद्दलचा देखील अपडेट आपण जाणून घेण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत. ज्यांची KYC बाकी असेल त्यांनी लवकरात लवकर हे KYC करून घ्यावी व त्यांना लवकरात लवकर हे त्यांच्या अकाउंटमध्ये हे पैसे येऊन जातील.